जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। नवऱ्यासोबत बेबनाव झाल्याने सुनेने सासऱ्याच्या नावावर असलेली जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली आहे। जमिनीच्या खरेदी खतात ज्या साक्षीदारांची नावे आहेत ते प्रत्यक्ष रजिस्ट्री ऑफिसमध्ये उपस्थितही नव्हते। फसवणूक झाल्याप्रकरणी सुनेविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथील शेतकरी सुखदेव पुंजाबा जाधव हे पत्नी जयश्री व मुलगा प्रमोद यांच्यासोबत खोपडी येथे राहतात। मुलगा अहिल्यानगर येथे नोकरीस आहे। मुलाचे लग्न 17 नोव्हेंबर 2022 रोजी कोपरगाव तालुक्यातीलच एका गावातील मुलीशी झाले। मुलगा प्रमोद व सून अहिल्यानगर येथे राहत होते। त्यांच्यात वादविवाद झाल्याने सून माहेरी निघून गेली। दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी सुखदेव जाधव हे काही कामासाठी खोपडी येथून कोपरगाव मध्ये आले होते। कोपरगाव शहरात त्यांना सून भेटली। ती त्यांना दुय्यम निबंधक कार्यालयात घेऊन गेली आणि तिथे तिचे वडील, आई, बहीण हे लोक उपस्थित होते। मी जिथे सांगेल तिथे सही करायची अशी तंबी सुनेने सुखदेव जाधव यांना दिली। स्वाक्षरी झाल्यानंतर कुणालाही काही सांगायचे नाही अशी धमकी देऊन सर्वजण निघून गेले आणि त्यानंतर सुखदेव जाधव यांना आपली फसवणूक झाल्याचे कळाले। सुनेने त्यांच्या नावावर असलेल्या खोपडी शिवारातील गट नंबर 47 मधील 99 गुंठे जमिनीपैकी 79 गुंठे जमीन कायमची खरेदी खत करून स्वतःच्या नावावर करून घेतली आहे। खरेदी खतामध्ये जमिनीचे 7,40,000 रुपये बँक RTGS द्वारे दिल्याचे नमूद आहे, परंतु रक्कम सुखदेव जाधव यांना दिली नाही। याशिवाय साक्षीदार म्हणून पत्नी जयश्री सुखदेव जाधव व मुलगा कविता संदीप चोरमल यांना दाखविले आहे, परंतु प्रत्यक्षात दोघेही रजिस्ट्री कार्यालयात आलेच नव्हत्या। अशा आशयाची फिर्याद सुखदेव जाधव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात 29 मार्च 2026 रोजी रात्री दिली। या फिर्यादीवरून सुनेविरुद्ध भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 420 व 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक कारभारी रोठे हे करत आहेत। खरेदी करून घेतली आणि मला शिक्षण कमी असल्यामुळं मला काही त्या गोष्टी समजल्या नाही। त्यामुळं नंतर मी माझ्या मुलाला सांगितलं की बाबा असं असं तिनं केलंय। कोमल शिवाजी गुडगे इना उर्फ कोमल प्रमोद जाधव। मग ते मुलाने चौकशी केली तर त्या चौकशीअंतरे असं कळलं की ते तिनं खरेदी करून घेतली आणि पैसे RTGS द्वारे 7,40,000 रुपये RTGS द्वारे देते म्हणून खरेदी खात्यामध्ये लिहिलं। प्रत्यक्षात पैसे पाठवलेच नाही। अशी काही तो किस्सा घडलेला आहे। माझ्या अडाणीपणाचा फायदा घेतलेला आहे असं झालेलं आहे। तिथं जे साक्षीदार म्हणून माझ्या मुलीचं माझ्या मंडळीचं नाव आहे। तिथं माझी मंडळी मुलगी नव्हती। तिथं कोणीतरी तिरहित महिला उभ्या करून त्यांच्या सह्या घेतल्या म्हणा किंवा काहीतरी, पण तिथं नाव टाकताना माझ्या मुलीचं आणि मंडळीचं टाकलं। राज्यभर गाजत असलेल्या भोंदूबाबा खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातील गुरु शुक्राचार्य मंदिर ट्रस्टने महत्त्वपूर्ण खुलासा केलाय। काही माध्यमांमध्ये ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनाही संबंधित भोंदूबाबाने 20 फूट नागोबाचे दर्शन घडविल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आव्हाड यांनी स्वतः पुढे येत वस्तुस्थिती स्पष्ट केली। आव्हाड यांनी सांगितले की भोंदूबाबा खरात हा सुमारे 15 वर्षांपूर्वी मंदिर परिसरात आला होता। त्यावेळी मंदिरात काही धार्मिक विधी सुरू असताना त्याने स्वतःची ओळख करून देत नागराजाचे दर्शन घडवतो असा दावा केला। त्यानंतर त्याने कचेश्वर मंदिरातील एका बंद खोलीत लाईट बंद करून नागोबाची प्रतिकृती दाखवल्याचा प्रकार घडला। मात्र या घटनेला मंदिर ट्रस्टने कधीही बळी पडले नाही किंवा त्यास कोणतीही प्रसिद्धी दिली नाही असे आव्हाड यांनी स्पष्ट केले। तसेच हा प्रकार 2 वर्षांपूर्वीचा नसून तब्बल 15 वर्षापूर्वी घडलेला असल्याचंही त्यांनी सांगितले। दरम्यान या संदर्भात प्रसिद्ध झालेली माहिती अंशतः खरी असली तरी काही जणांनी खोडसाळपणा व राजकीय हेतूने चुकीची माहिती पसरवून या प्रकरणाला वेगळे वळण दिल्याचा आरोपही आव्हाड यांनी केलाय। आमच्या मंदिरात कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खत पाणी घातले जात नाही। येथे केवळ धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सव आणि पारंपरिक विधी पार पडतात असेही त्यांनी ठामपणे नमूद केलंय। या खुलाशामुळे कोपरगावातील चर्चेत असलेल्या या प्रकरणावर काही प्रमाणात पडदा पडला असला तरी अंधश्रद्धा व भोंदूबाबांविरोधातील कारवाईचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। हे मंदिर खूप पुरातन आहे वगैरे वगैरे मंदिराबद्दल आणि शुक्राचार्य महाराजांबद्दल थोडीशी माहिती ते द्यायला लागले। तेवढे आम्ही ग्रहण केली, ऐकली माहिती। काही नाही बा, मंदिर महाराजांचं जे काय आहे त्यांचा इतिहास वगैरे ते सांगत होते, तेवढं ऐकलं आम्ही। त्यानंतर ते म्हणे तुम्हाला महाराजांची प्रचिती दाखवू का? म्हटलं ठीक आहे, काय प्रचिती दाखवता? दाखवा। आता आम्ही उत्सुकतेपोटी विचारलं काय दाखवा, तर त्यांनी ते म्हणे ठीक आहे दाखवतो तुम्हाला, चला आपण कचेश्वर मंदिरात जाऊ।
म्हटलं नाही इथे दाखवा, हे शुक्राचार्य मंदिर आपण इथेच आहे. ते म्हणे हे ओपन आहे, इथे काय कोणाचं तरी डिस्टर्ब होईल, मग आपल्याला दाखवता येणार नाही. तिथे हॉल आहे बंदिस्त, कारण ते सकाळी येऊन गेले असतील इथं दर्शनाला, तर तिथं जाऊ म्हणे आपण. म्हणून आम्ही इथे आलो. त्यांनी आल्यावर सर्व दारा खिडक्या बंद केल्या, जाळी आहे तिथे, खिडक्या वगैरे बंद केल्या आणि लाईट बंद करायला लावले आम्हाला. आणि मग त्यांनी ते आम्हाला भिंतीकडे तोंड करून उभं राहायला सांगितलं पश्चिमेच्या. काहीतरी मंत्र म्हटले, मग आम्हाला सळला आवाज आला, कारण शांतता होती, अंधार होता, आवाज स्पष्ट आला सळ. म्हणून आम्ही बघितलं भिंतीकडे, मग आम्हाला डोळे उघडायला सांगितले. मग आम्ही बघितलं तर एक सापासारखी प्रतिकृती अशी भिंतीतनं खाली येताना दिसली, जवळजवळ 15-20 फूट असावी. त्याच्या आल्यानंतर खाली रेस्ट झाल्यानंतर असा त्याचा फणा जो होता तो जवळजवळ साधारण 5 फूट उंचीचा होता. मग आम्ही तो बघितला. मग त्यांनी तिथे दर्शन वगैरे आमचं साहजिकच महाराज आहे म्हटल्यानंतर नागराज महाराज आहे स्वतः, म्हणून आम्ही दर्शन वगैरे घेतलं. मग त्यांनी सांगितलं, ते थोडेसे मंत्र वगैरे म्हणले. ते म्हणे तुम्ही पुढच्या हॉलमध्ये जा. आम्ही पुढच्या हॉलमध्ये आलो. ते आमच्याबरोबर त्याला सापाला तिथे घेऊन आले. पर ते अंधार असल्यामुळे आम्हाला सापासारखी प्रतिकृती दिसत होती, स्पष्ट काही दिसत नव्हतं, कारण आम्ही एकमेकाला असं स्पष्ट दिसत होतं. आम्ही जवळजवळ 14-15 जण होतो. आमचे ट्रस्टी त्यावेळेचे अध्यक्ष एल कुलकर्णी होते, ॲडव्होकेट दिलीप कोराळकर होते, बाकी आमचे कर्मचारी होते, पुजारी होता एक, आणि बाकी मित्र कंपनी होती सगळी, बेटकर होते. 14-15 जण होतो. तर ते दाखवलं त्यांनी. आणि मग तिथे गेल्यानंतर ते असं सापाला त्यांनी थोडंसं खेळवलं, म्हणजे इकडं असा हात आम्हाला त्यांचा दिसायचा. असा केला की ते साप इकडे यायचा, असा केला की इकडे यायचा, पण त्यांच्या हातामध्ये काही रिमोट किंवा अशी काही दोरी वगैरे काही दिसत नव्हतं. त्यामुळे असं म्हटलं काही असेल चमत्कार, किंवा तो आमचा दृष्टीभ्रम म्हणा किंवा हिप्नॉटिझम केला असेल म्हणा, काही असेल. आम्हाला ते दिसलं मात्र एवढं की प्रतिकृती दिसत होती. त्यानंतर मग त्यांनी सांगितलं यांना काहीतरी भेट द्या. मग ते आता भेट आम्ही काही आणली नसल्यामुळे एकाने शर्ट काढून दिला, तो त्यांनी त्याच्याकडे दिला. मग त्यांनी तो घर फिरवला सापाडी आणि आमच्याकडे परत भिरकावला. आणि मग त्यांनी सांगितलं आम्हाला, खरं त्यांनी सांगितलं की याचं दर्शन घ्या आणि तुम्ही शुक्राचार्य मंदिरात जाऊन बसा. मग आम्ही दर्शन घेतलं निघालो. आमच्याबरोबर खरंच आले. इकडं ते गायब झालं. म्हणजे तो कागदी साप वगैरे असतं तर त्यावेळेस आम्हाला जाणवलं असतं का त्यांनी तो गुंडाळला किंवा काही केलं, ते आमच्याबरोबर आले. त्यामुळे तसं काही आम्हाला तसं काही वाटलं नाही काही वाईट. श्रीगोंदा व अहिल्यानगर या 2 तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला वरदान ठरणाऱ्या साकळे उपसा सिंचन योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली असून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या 32 गावातील 10,000 हेक्टर क्षेत्रास पाणी देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याचे समाधान जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. श्रीरामपूरचा ऐतिहासिक जातीय सलोखा घडवून शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांचा तातडीने बंदोबस्त करा, अन्यथा जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा आमदार हेमंत ओगले यांनी दिलाय. शहरात गेल्या 5 दिवसात घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. अवकाळी पावसाने अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. महसूल व कृषी विभागाने पंचनाम्याला सुरुवातही केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार ठामपणे उभा आहे, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ते म्हणाले की जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता जिल्ह्यात 19 मार्च 2026 रोजी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झालाय. जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850200017. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार अमोल खताळ यांच्या निवडणुकीला आव्हान दिले. त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाचा स्रोत आणि कर थकबाकी जाहीर केली असल्याने माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार अमोल खताळ यांच्या निवडणुकीला आव्हान दिलं आहे. त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाचा स्रोत आणि कर थकबाकी जाहीर केली नसल्याचं याचिकेत म्हटलंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात थोरातांनी याचिका दाखल केली आहे. ही याचिका फेटाळण्यासाठी खताळ यांनी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळलाय. थोरात यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 7 मे रोजी सुनावणी होईल. पाटेवाडी येथे वडापाव खाल्ल्याने 15 जणांना विषबाधा झाली. या सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
त्यापैकी 4 माही जळगाव येथील 2 खासगी रुग्णालयात दोघांवर उपचार तर उर्वरित 7 जणांवर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र सांगळे यांनी भेट देत रुग्णांची विचारपूस केली. पाटेवाडी येथे एका हॉटेलमधून काही जणांनी वडापाव खाल्ला, मात्र काही वेळातच त्यांना जुलाब, उलट्या, त्रास होऊ लागला. ही घटना 31 मार्च रोजी घडली आहे. सर्वांना त्रास होऊ लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. महिला अत्याचार प्रकरणात अटक झालेल्या भोंदूबाबा अशोक खरात याचा आणखी एक कारनामा समोर आलाय. खरात व त्याची पत्नी कल्पना हिने 2% व्याजाने पैसे देऊन एका शेतकऱ्याची 4 एकर जमीन लाटल्याचा प्रकार शिर्डी येथे समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी खरात याच्यासह त्याची पत्नी व अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सावळी विहीर ते सिन्नर राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणात संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला 0 दाखवून तो नाकारणाऱ्या नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दणका दिलाय. सरकार कोणतीही जमीन विनामूल्य ताब्यात घेऊ शकत नाही, मग ती बिगर शेती असली तरीही तिचा मोबदला देणे बंधनकारक आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायमूर्ती अरुण आर पेडणेकर यांनी दिलाय. घोडेगाव येथे सुरू असलेल्या जलजीवन पाणी योजनेच्या 60वन तलावात बुडून 3 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. या घटनेची माहिती समजताच ग्रामस्थ व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पाण्यातून पहिला मृतदेह बाहेर काढताच उपस्थित नातेवाईकांनी टोह फोडला. रिहान अनवर शेख हा विद्यार्थी सुदैवाने बचावलाय. प्रथमेश सुभाष काळे, जीवन रवींद्र आव्हाड व शोएब आयुष शेख अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की आज 4:30 वाजता 4 मित्र पोहण्यासाठी 60वन तलावात उतरले होते. पाण्यात उडी घेतल्यावर काही वेळातच ते बुडाले. ही घटना येथील CCTV मध्ये कैद झाली आहे. जिल्ह्याची खबर बातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.